नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळेजण घरी असतात. आकाशला आता ऑफिसच्या फाईल्स दिलेल्या असतात आणि त्या ऑफिसच्या फाईल चेक करायचं काम आकाश करत असतो. जेव्हा आकाश प्रत्येक फाईल पाहत असतो, कारण रागिनी अभि यांची पर्सनल फाईल त्याच्याकडे आलेली असते. नक्की काय काय गोंधळ घातलेला आहे ते सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये दिसत असतात. कारण इतके दिवस आकाशने कधी डोळे उघडून पाहिलंच नव्हतं, फक्त आंधळा विश्वास ठेवला होता. बिचारी भूमी वारंवार त्याला जागा करण्याचा प्रयत्न करत होती, पण आकाशने ते कधीही केलेलं नव्हतं, कारण तो जागा होतच नव्हता. त्याचं असं म्हणणं होतं की नाही, आई जे करते ते खरंच आहे, पण त्याच्या लक्षातच नव्हतं की ती त्याची खरी आई नाही आहे, कारण ती स्वार्थापोटी झालेली आई आहे. फक्त आणि फक्त स्वार्थासाठी तिने हे सगळं केलेलं आहे. ही गोष्ट मात्र आकाशच्या लक्षातच आलेली नव्हती. आता आकाश त्या फाईल चेक करत असतो आणि म्हणत असतो, काय आहे हे सगळं? म्हणजे मला ना खरंच कळत नाही आहे की माणसांनी नाती जपायची असतात आणि पैसा खर्च करायचा असतो, तर या बाईने नाती संपवलेली आहेत आणि पैसा जपून ठेवलेला आहे. काय करणार होते एवढ्या पैशाचं? सगळ्यामध्ये घोळ आहे. रिक्रुटमेंटमध्ये घोळ आहे, कामगारांच्या बोनसमध्ये घोळ आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये घोळ आहे. आणि ही बाई मात्र घोळ आणि घोळच घालत राहिलेली आहे. हिने प्रत्येक वेळेस तिच्या मनाप्रमाणे वागलेली आहे आणि हिने नात्यांचा कधीही विचार केला नाही. तेव्हा आजी म्हणत असते, मला ना कळतच नाही आहे, मी तरसत राहिली असते ना मला मुलगी नाही आहे म्हणून, तरी बरं झालं असतं. माझे संस्कार कमी पडलेले आहेत, मी चुकीची ठरलेली आहे, कारण माझ्या संस्कारांवरती गालबोट लागलेला आहे. कारण मी माझ्या दोन्ही मुलांवर समानच संस्कार केले होते, पण आज हे सगळं घडत आहे. या सगळ्याला मी जबाबदार आहे. तेव्हा भूमी म्हणते की आजी, तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ, असं थोडंच आहे. कारण विचार करा ना, कौरव आणि पांडवांवर एकत्र संस्कार झाले होते, पण त्याचं काय झालं? शेवटी कसं आहे माहिती आहे का, समोरची व्यक्ती काय घेते, कशी घेते, यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती आपण लक्षात ठेवली पाहिजे, ती नोटीस केली पाहिजे. ती म्हणजे की या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या आपल्या हातात नाही येतच. तेव्हा इकडे अथर्व म्हणतो की बघितलं ना जी, अभि आणि मी एकाच पोटी, आईबाबाच्या पोटी जन्माला आलो, पण मी बाबांचे विचार घेतलेले आहेत. अभि आईच्या पावला पाऊल टाकून गेलं. मानसी सांगू लागते की पौर्णिमाने कधीच बाबांचे विचार घेतले नाहीत, ती फक्त चुकीची आणि चुकीचीच वागत आहे. हे सगळं चालू असतं. प्रत्येकजण आपापल्या बाजूने समजवण्याचा प्रयत्न करत असतं, आपापल्या बाजूने विचार करण्याचा प्रयत्न करत असतं. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्याचा मात्र त्रास सगळ्यांनाच होत असतो. काहीही झालं तरीही आज जे घडलेलं आहे ते इतकं भयानक असतं की या सगळ्यामुळंच महाजन कुटुंबाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जे घडत आहे त्यामुळंच आता प्रत्येकजण आपापल्या परीने आजींना समजवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आजींना सांगत आहे की असं नाही आहे, तुम्ही जो विचार करताय तो चुकीचं आहे, असं थोडंच आहे. त्याचबरोबर इकडे आजी म्हणत असतात की मीच चुकलेली आहे, कारण एवढं सगळं सुरू केलं, या सगळ्या गोष्टी केल्या आणि हे सगळं काय झालेलं आहे. आजींची समजूत सगळेजण घालत आहेत. आजींना सांगत आहेत की आजी, तू काळजी करू नको, कारण आई तशीच आहे, अथर्व सांगत असतो. आणि त्याचबरोबर अथर्वच्या फोनवरती एक मेसेज येतो आणि अथर्व टी व्ही ऑन करायला सांगतो. मानसी टी व्ही ऑन करते आणि पाहतात तर काय, पुढं चित्र वेगळंच दिसत असतं. कारण महाजन गारमेंटवर शिंतोडे उडवणारं ते चित्र असतं. महाजन गारमेंटच्या विरोधात बोलली जाणारे ते शब्द असतात आणि त्याचबरोबर महाजन गारमेंटची बदनामी केली जात असते. आणि अथर्व पाहतो तर त्याला धक्का बसतो. त्याचबरोबर तिथे अथर्व, भूमी, मानसी सगळेजण असतात आणि ते म्हणत असतात की महाजन गारमेंटच्या ज्या रागिनी पटवर्धन आहेत त्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट झालेली आहे. रागिनी पटवर्धन यांनी खूप मोठा गुन्हा केलेला आहे. कशावरून? हे रागिनी पटवर्धन हे खूप मोठं विश्वस्त असं होतं आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत होतो, पण आज आपल्याला कळलेलं आहे की या सगळ्यामागे कोण आहे. खरं तर हे सगळं जे आहे आत्तापर्यंत आपण पटवर्धन कुटुंबाला जे मानत होतो ते सगळं नाही आहे, ते चुकीचं आहे हे बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र हे जे आत्ता पटवर्धन फॅमिलीने किंवा महाजन फॅमिलीने महाजन गारमेंट जे आहे उभं केलेलं आहे तेही लोकांना लुबाडूनच केलेलं आहे. असे प्रसंग तिथं उपस्थित केले जात असतात. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे आकाश, भूमी खूप घाबरलेले असतात. त्यांना कळतच नसतं की ह्या सगळ्यातून काय होणार आहे.
कारण असं तर आपण काहीच केलेलं नाही. पण या सगळ्याचा त्रास होऊ लागलेला असतो तो आजींना. आजी म्हणत असतात की नाही, आकाशच्या बाबांनी हे सगळं कष्टाने कमवलेलं आहे. आम्ही संस्कार करण्यात कमी पडलेलो आहे. कारण काहीही झालं तरी हे सगळं पूर्णपणे चुकीचं आहे. असं काहीही घडलेलं नाही. आकाश, तुझ्या बाबांनी, तुझ्या आजोबांनी हे सगळं कष्टाने उभं केलेलं आहे, हे बोललं जात असतं. परंतु भूमी आणि आकाश या दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण जे घडत असतं ते खूपच विचित्र असतं. या सगळ्यावरती मार्ग काढणं खूप अवघड जात असतं, हे लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर आकाश म्हणत असतो की हे सगळं काय आहे. कारण एकीकडे वेगळ्या बातम्या दिल्या जात आहेत आणि पूर्ण अलिबागमध्ये जो चॅनल बघितला जातो त्याच्यावरती वेगळ्या बातम्या येत आहेत. हा प्रश्न आकाशला पडलेला असतो आणि आकाश म्हणत असतो नाही, काहीतरी गोंधळ झालेला आहे. नक्कीच यामागं काहीतरी वेगळं कारस्थान आहे. तेवढ्यातच आजींची तब्येत बिघडते. आजी म्हणत असतात की नाही आकाश, तुझ्या आजोबांनी हे सगळं कष्टाने मिळवलेलं आहे. हे सगळं जे कमवलेलं आहे ते कष्टाने कमवलेलं आहे. त्यांच्यावर जे शिंतोडे उडवले जातात ते मला पटत नाही, असं आजींचं म्हणणं असतं. आजी अगदी बेशुद्ध पडलेले असतात. त्यांचा BP शूट झालेला असतो. त्यांना त्रास होऊ लागलेला असतो. परंतु आता भूमी, आकाश धावतच आजींच्या जवळ जातात आणि इकडे ती न्यूज बघितल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो तो म्हणजे अभिला. कारण अभिनं हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं आणि अभि म्हणत असतो की आता झालं. आणि मग जो रिपोर्टर आहे त्याला तो बोलवतो आणि त्याला म्हणू लागतो की हे घ्या तुमचे पैसे, आणि मग तुम्ही जे सांगितलेले तेवढी अमाऊंट आहे आणि जे ठरलं होतं त्या पद्धतीनं काम झालं पाहिजे असंही तो सांगत असतो. आणि तुमचे जे आहेत मेन त्यांना सांगा की हे सगळं जे आहे ते अशाच पद्धतीनं चालू राहिलं पाहिजे. परंतु इकडे पौर्णिमाला मात्र धक्का बसलेला असतो. पौर्णिमा म्हणत असते अभिजित हे काय आहे सगळं. तेव्हा अभिजित म्हणतो की हीच तर स्ट्रॅटेजी आहे. आता बघ, अलिबागमध्ये जो चॅनल बघितला जातो त्या चॅनलवरती फक्त आणि फक्त महाजनांच्या बदनामीची न्यूज येईल. त्यामुळं आईची बदनामी करणारी जी न्यूज आहे ती निघून जाईल आणि सगळं काय आहे ते आपल्या म्हणण्याप्रमाणे होईल. आणि यास्तरसाठी हे सगळं करायचं आहे असं तो बोलत असतो. आणि पौर्णिमा मात्र त्याला म्हणत असते पण हो अभिजित, तुमच्या लक्षात येतं का याचा परिणाम काय होतोय, तुम्ही आपलीच बदनामी का करताय. तेव्हा तो म्हणतो की कोण आपलं आहे, फक्त आई, तू आणि मी, आपण तिघंजण आपले आहोत. ती लोकं आपली नाही, ते घर आपलं नाही, ते कोणीही आपलं नाही. कारण काही झालं तरी ते आपल्या बाजूने उभे राहत नाहीत, तर आपणही त्यांच्यासाठी काहीही करायचं नाही, हे बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पौर्णिमाच्या लक्षात येतं की हा सगळा अभिजितनं केलेला प्लॅन आहे आणि त्याला ती मदतच करत असते. पौर्णिमाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता सध्या आपण कसं सेफ राहणं गरजेचं आहे याचा विचार केला पाहिजे. तर तिला थोडंफार हे पटत नसतं, हे वागणं अभिचं, या सगळ्याचा परिणाम काय होईल याचा विचार ती करत असते. पण तिला तेवढी अक्कलच नसते की किती विचार करावा आणि काय करावं. कारण आत्तापर्यंत रागिनी आणि त्याचबरोबर अभि जे बोलत आहेत त्या सगळ्याला ती हा म्हणून पुढे जाणारी होती. आणि आत्ता तिने काय विचार करणार आहे, त्याने यांनाही फरक पडत नसतो आणि तिलाही फरक पडत नसतो. खरं तर ती फक्त अभिच्या होकारात होकार मिळवण्याचं काम करते. अभिच्या विरोधात जाण्याचं धाडस तर तिच्याकडे नसतं, त्यामुळं ती शांतच राहते. इकडे आजींची तब्येत बिघडलेली असते. डॉक्टरांना घरी बोलवलेलं असतं. डॉक्टर घरी आलेले असतात. डॉक्टर म्हणतात की त्यांना धक्का सहन होत नाही आहे, त्यांचं BP शूटआउट झालेलं आहे. तुम्ही त्यांना कोणतीही अशी बातमी सांगू नका की ज्यामुळं त्यांना त्रास होईल, असं ते सांगत असतात. खरं तर असं काही सांगायची गरजच नसते, कारण घडलेलंच इतकं विचित्र असतं. स्वतःच्या मुलीने इतका मोठा धोका दिलेला आहे, स्वतःच्या मुलाला मारलेला आहे, त्याचबरोबर आपल्या भाच्यावरती तिने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या बाबतीत इतकं विचित्र केलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा त्रास तर आजींना होतच असतो. आणि मग आकाश आजींच्या जवळ असतो. डॉक्टर सांगतात की तुम्ही त्यांची काळजी घ्या, त्यांचं BP शूटआउट झालेलं होतं, त्यामुळं काहीही प्रॉब्लेम घडू शकतो, हे आकाशला भूमीला सांगितलेलं असतं. आजींना इंजेक्शन दिलं जातं आणि आजींना आराम पडण्यासाठी झोपेचं इंजेक्शन दिलं जातं. आजी आता झोपलेले असतात, परंतु आकाश आणि भूमी यांच्या डोक्यातून ही काही चक्र फिरलेली जातच नसतात. तेव्हा डॉक्टर सांगतात की तुम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घ्या, कारण काही झालं तरी त्यांना कोणताही धक्का बसता कामा नये, हे सगळं चालू असतं. आणि मग भूमी म्हणते की हो डॉक्टर. मग डॉक्टर आता जायला निघतात. भूमी म्हणते की मनू चल, आकाश इथे थांबतोय, आजी उठल्या की त्यांच्यासाठी काहीतरी खायला हवं आहे, आपण दोघीजणी जाऊन ते खायला बनवूया आणि त्यांच्यासाठी दूधही गरम करून मी पाठवून देते आणि आकाश ते दूध आजींना दे, असं भूमी सांगत असते. तेव्हा आकाश म्हणतो की हो. आणि मग भूमी आणि मानसी दोघीजणी खाली जातात
आणि तेवढ्यातच आकाशचा फोन वाजतो. आकाशच्या फोनवरती फोन येऊ लागलेले असतात. आकाशला फोनवरती सांगितलं जात असतं आणि मग ते म्हणत असतात की महाजन गारमेंट तुमच्याबरोबर डीलची मीटिंग होणार होती. तेव्हा आकाश म्हणतो हो नक्की उद्या होईल आपली मीटिंग. तेव्हा ते म्हणतात त्याची काही गरज नाही, आम्हाला तुमच्यासोबत कोणतंही कॉन्ट्रॅक्ट करायचं नाही, आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट रद्द करत आहोत. आणि त्याचबरोबर आकाशच्या फोनवरती मंदिराचे ट्रस्टी असतात त्यांचा फोन आलेला असतो आणि आकाश तो फोन घेतो, त्यांच्याशी बोलू लागतो. तेव्हा ते म्हणत असतात की हे बघा कसं आहे, आत्ता मागे गणपतीसाठी पूजेचा मान, पहिल्या पूजेचा मान तुमच्या कुटुंबाला असतो. आकाश म्हणतो हो मी आजींशी बोलतो आणि मी तुम्हाला कळवतो. तेव्हा ते म्हणतात त्याची काही गरज नाही आहे, ह्या वर्षी तो मान दुसऱ्या कुटुंबाला दिला जाणार आहे, तुम्हाला तो मान दिला जाणार नाही. आकाशला वाईट वाटत असतं, आपल्या घरावरती इतकं मोठं संकट येत आहे. या सगळ्यातून मार्ग काढत आकाश पुढे जायचा विचार करत असतो, परंतु हे संकट मात्र वाढतच चाललेलं असतं. आकाश इकडे खूप टेन्शनमध्ये असतो. रागिनी त्याचबरोबर तिथं जेलमध्ये आणखी एक बाई असते, त्यांच्यासाठी जेवण घेऊन आलेली असते हवालदार, आणि ते जेवणाचं ताट तिथे सरकवलं जातं. तेव्हा रागिनी म्हणत असते की नाही मला हे जेवण नको आहे, मी हे जेवण जेवणार नाही. तेव्हा ती म्हणते मग तुला काय द्यायचं आहे, हे तिथं मिळतंय ना, गुपचूप खा नाही तर राहू दे. तेव्हा तिची दुसरी बाई आहे ती म्हणू लागते हिला ना पंचपक्वान्न द्या ना, खूप मोठा पराक्रम गाजवून आली आहे ना ही बाहेर, त्यामुळं इथं आल्यावर तिला पंचपक्वानाचं गोडाधोडाचं ताट दिलंच पाहिजे असं ती बोलत असते. तेव्हा मात्र रागिनी पाहतच असते आणि ती बाई असते ना ती रागिनीला काही सुट्टी देत नसते, रागिनीची वाट लावायलाच ती आलेली असते. रागिनी तिला म्हणत असते एक गप्प आहे, तू बोलू नकोस हा, माझ्या डोक्यात जाऊ नकोस. तेव्हा ती म्हणते काय केलंस, मी जे केले तेच तू पण केले. रागिनी म्हणत असते मी कोण आहे ना तुला माहिती नाही आहे. तेव्हा ती म्हणते काय माहिती असायची गरज आहे, काय नवीन आहे, मी माझ्या नवऱ्याचा खून करून आली आणि समोरासमोर केलेला आहे बरं का. त्याच्या डोक्यात दगड घातला, तो कमी न होता ना म्हणून त्याच्या डोक्यात दगड घातला आणि त्याला संपवला. पण तू काय केलंस ग, तू तर तुझ्या भाच्याला मारण्याचा कट रचला, पण त्याच्या बाबतीत एक गोष्ट तू चुकीची केलेली आहे, ती म्हणजे त्याच्या पाठीत खंजीर खुपसत राहिली. तू जराही विचार केला नाही आणि पाठीमागून तू वार केलेला आहेस. रागिनीला मात्र इकडं आठवत असतं की तिला जेव्हा तिच्या आवडीचं जेवण बनवलं जायचं, घरी तिच्या आवडीचं आवर्जून जेवण बनवलं जायचं, आजी स्वतःच्या हाताने तिला खाऊ घालायची आणि तिच्या आवडीचं त्याचबरोबर शिरापुरी तिच्या आवडीची भाजी असायची. आणि मग आजी तिला म्हणायची की तू या घरातली करती स्त्री आहे, सगळं तू सांभाळते, तू खुश असशील तर सगळं आहे ना, काही झालं तरी ह्या कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम तू करतेस, एवढा लेकीवरती जीव आहे, माझी लाडाची लेक आहे. म्हणून आजी स्वतःच्या हाताने तिला खाऊ घालायची, घास भरवायची. आणि एकदा असंच झालेलं होतं की रागिनीच्या आवडीची भाजी नव्हती, तिथं भेंडीची भाजी केलेली होती आणि मग आजीने नोकरांना बोलवलेलं असतं, त्यांना दटावलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की रागिनीच्या आवडीची भाजी आणा आणि ती मसाल्याची काकडी घेऊन या, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा रागिनी म्हणत असते अगं आई एवढं काय करतेस तू. तेव्हा आजी म्हणतात की अगं तू माझी लाडाची लेक आहे आणि तू सुखात असतील, तू खुश असशील तर सगळं व्यवस्थित होणार आहे, म्हणूनच हे सगळं करत आहे आणि हे फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच मी करत आहे असं आजी सांगत असतात. आणि त्याचबरोबर आजींचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हे सगळं फक्त तुझ्यासाठीच आहे. रागिनी मात्र शांतपणे जेवत असते. इकडे टी व्हीवरची जी न्यूज असते ती पाहिल्यानंतर भूमीच्या डोक्यातून विचारांचं चक्र काही थांबायला तयार नसतं. भूमी विचार करू लागलेली असते, असं काहीतरी घडलेलं आहे की ज्यामुळं या सगळ्या गोष्टी अशा समोर येत आहेत, यामागं काहीतरी मोठं कारण आहे, त्याशिवाय हे घडणार नाही. कारण सगळ्या न्यूज चॅनलवरती वेगळ्या बातम्या आहेत आणि याच चॅनलवरती अशी बातमी का, हा प्रश्न भूमीला पडलेला असतो आणि भूमी त्या प्रश्नाचा विचार करू लागलेली असते. तेव्हा इकडे मानसी भूमीच्या सोबत असते, तीही विचार करत असते. मानसी म्हणत असते पण ताई तुझ्या लक्षात येतं आहे का, अगं अख्ख्या अलिबागमध्ये ते एकच चॅनल बघितलं जातं, सगळेजण तेच चॅनल बघतात, मग हे असं का झालेलं आहे असं मानसी विचारत असते. तेव्हा भूमी म्हणते हो मीही त्याच गोष्टींचा विचार करते. अगं कुणीतरी हे ठरवून तर केलं नसेल ना, याच्यामागे कुणीतरी असेल का की ज्याला आपली बदनामी हवी आहे. तुला माहिती आहे का ही बदनामी झाल्याचा परिणाम काय होतो, बघितलं ना आजींची अवस्था काय झाली, आपली लढण्याची ताकद कमी पडते, म्हणून हे सगळं केलेलं आहे का, असे अनेक प्रश्न भूमीच्या समोर उभे असतात आणि भूमी ते बोलत असते. आणि त्याचवेळी अथर्व आकाश सगळेजण बाहेर असतात आणि मग इकडे अथर्व सांगायला येतो की बाबा आलेले आहेत, म्हणजे राजा काका आता घरी आलेले असतात. आणि राजा काका आलेले असतात, ते आल्या आल्या आकाश आणि त्याचबरोबर इकडे आजींची माफी मागू लागतात, म्हणू लागतात की मला माफ करा,
माझ्याकडून चुकलेलं आहे, मी चुकीचं ठरलेलो आहे, कारण मी रागिणीला ओळखू शकलो नाही, माझ्याकडून चूक झालेली आहे असं म्हणत राजा काका माफी मागत असतात आणि म्हणत असतात की माझ्याकडून जी चूक झालेली आहे त्याच्यासाठी तुम्ही मला माफ करा, कारण मी चुकीचा ठरलेलो आहे, माझा असा कोणताच हेतू नव्हता, माझ्या मनातही नव्हतं, पण रागिणीनं जे केलेलं आहे त्याची शिक्षा मात्र तिला मिळालीच पाहिजे, कारण मला कधी असं वाटलंच नव्हतं की रागिणी एवढ्या खालच्या थराला जाईल, तिनं अशा पद्धतीनं विचार करेल. हे राजा काका बोलत असतात. राजा काकांचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, कारण राजा काकांनाही तेवढंच वाईट वाटलेलं असतं. राजा काका म्हणत असतात की ती महत्त्वाकांक्षा आहे, तिला सगळं हवं असायचं हे आपल्याला माहिती आहे, पण म्हणून माणूस एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतं याचा मी विचारही केला नव्हता, कारण तिनं ज्या पद्धतीनं रिॲक्ट झालेली आहे सगळं लुबाडण्याचा प्रयत्न केला. कारण जेव्हा आकाशच्या बाबांचा अपघात झाला तेव्हा तिनं मला सांगितलं की कुटुंबाला सावरण्याची गरज आहे, आपण तिकडे जाऊया. खरं तर मी माझ्या संसारात माझ्या गावी माझ्या गावच्या घरी खुश होतो, मला या कोणत्या गोष्टींची हाव नाही आहे, पण तिनं मला घेऊन आली तेव्हा मी म्हणलं की जाऊ दे, आकाशही लहान आहे, त्यालाही गरज आहे आणि त्याचबरोबर इकडे तुम्हालाही गरज आहे, एवढं मोठं सांभाळणार कसं, म्हणून आम्ही इकडे येण्याचा निर्णय घेतला. अभि आलेला असतो आणि अभि म्हणत असतो की बाबा असं म्हणत तो राजाकाकांच्या खांद्यावरती हात ठेवतो, पण त्याचवेळी राजाकाका म्हणतात की बास असं म्हणत राजाकाका त्याने जो खांद्यावरती हात ठेवलेला असतो तो हात काढून बाजूला ढकलतात आणि त्याला म्हणू लागतात की तू सवळही येऊ नकोस. राजाकाकांच्या डोळ्यात जी नजरेत असतं तेच दिसत असतं. राजाकाका भयानक चिडलेले असतात आणि राजाकाकांनी दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता ज्या गोष्टी घडत आहेत त्या खरंच खूपच विचित्र अशा आहेत. आणि मग राजा काका म्हणत असतात की रागिणीनं जे काही केलेलं आहे त्याच्यासाठी मी तुमची माफी मागतोय. खरं तर माफी मागण्याच्याही मी पात्रतेचा नाही, कारण ज्या गोष्टी घडत आहेत त्या खूपच विचित्र आहेत असं राजा काकांचं म्हणणं असतं आणि राजा काका रडत असतात. त्यांना वाईट वाटलेलं असतं रागिणीनं जे केलेलं आहे, रागिणीनं इतकी मोठी कारस्थानं केलेली आहेत त्या गोष्टीचं त्यांना खूपच वाईट वाटलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजी आणि आकाश राजाकाकांना समजवत असतात. राजाकाकाला म्हणत असतात की राजाकाका, आकाश म्हणतोय की तुझी जी अवस्था आहे तीच आमची पण अवस्था आहे रे, कारण आम्ही पण तिच्यावर खूप विश्वास ठेवला होता, तिनं एवढ्या खालच्या थराला जाईल असं कधी वाटलंच नव्हतं असं राजाकाका ना आकाश सांगत असतो. परंतु राजाकाका म्हणतात की मी ओळखू शकलो नाही तिला. अथर्व म्हणतो की बाबा तुम्ही असं काय म्हणताय, अहो ती आपल्याला कधी संशय येईल असं झालंच नव्हतं, भूमिताई प्रत्येक वेळेस सांगत होती. राजाकाका पण म्हणतात की हो, भूमी मला प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण मी भूमीचं ऐकलंच नाही असं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की भूमी म्हणत असते की त्या पद्धतीनं जर गोष्टी घडल्या असत्या तर नक्कीच काहीतरी चांगलं घडलं असतं आणि काहीतरी चांगलं आयुष्यात झालं असतं असं भूमीलाही वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे राजा काका आलेले असतात, त्यामुळं घरातलं वातावरण थोडंसं जरा शांतच झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे भूमी आता विचार करत असते, काहीही झालं तरी या गोष्टीमागं काहीतरी वेगळं कारण आहे हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे जेलमध्ये ती बाई जाते आणि रागिणीच्या जवळ जाते आणि तिला म्हणते तुला नाही खायचं ना, नको खाऊस, कारण तू काय आहे ना ते मला माहिती आहे, नको खाऊस, काही फरक पडत नाही आहे असं ती म्हणत असते. आणि मग रागिणीच्या ताटातलं घेऊन ती खायला सुरुवात करते. रागिणीला राग येतो. रागिणीला ती म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तर खून करून आली आहे ना तसं तू पण खून करून आलेली आहे. मी माझ्या नवऱ्याच्या खरं तर डोक्यात दगड घातला आणि मग इथं आलेली आहे, कारण तो कमीना होता आणि तू पण तशीच आहे कमीनी, कारण तू खोटं बोललेली आहेस. तू तुझ्या भाच्याच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे, कारण तू चांगली नाही हे सगळं बोललंच जात असतं. रागिणी मात्र म्हणत असते तू गप्प बसा. तेव्हा ती म्हणते मला बोलायचं नाही, कळलं का, तुझी काय लायकी आहे ना हे तुलाही चांगलंच माहिती आहे आणि त्या लायकीतच तू राहायचं हे एवढं लक्षात ठेव, काही झालं तरी तुला सोडणार नाही एवढं कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे असं म्हणत तिने ते ताट उचलते आणि रागिणीच्या गळ्याला लावते, कारण ते जे ताट असतं ते चिरलेलं असतं. नक्कीच रागिणीचा गळा फाटणार अशी अवस्था रागिणीची झालेली असते. रागिणी म्हणत असते सोड सोड. तेव्हा ती बाई म्हणते की नीट मापात राहायचं, एवढं लक्षात ठेव, माझ्यावर अरावी करायची नाही, तू बाहेर कोण असशील श्रीमंत ती तुझ्यापाशी, मला त्याच्याशी देणं घेणं नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. रागिणी जोरजोरात ओरडत असते, कारण असं पहिल्यांदाच घडलेलं असतं
की रागिणीला कोणीतरी मारत आहे, कारण प्रत्येक वेळेस रागिणी दुसऱ्यांना मारायचा प्रयत्न करायची. परंतु इथं मात्र वेगळंच घडत असतं, कारण रागिणीला मारणारं कोणीतरी आलेलं असतं आणि रागिणीची मात्र वाट लावायचा हा सगळा डाव तिथे सुरू असतो. रागिणीची मात्र पुरती वाट लागत असते. रागिणीला कळायचं बंद झालेलं असतं आणि रागिणी ओरडत असते. अक्षरशः रागिणीचा जीव जातो की काय अशी अवस्था झालेली असते. तेवढ्यातच हवालदार मॅडमना ती बोलवून घेते, प्लीज मला इथून दुसरीकडे घ्या, मला इथून दुसरीकडे शिफ्ट करा, मला इथं नाही राहायचं, ती बाई माझा जीव घेईल, मला भीती वाटते. असे शब्द पहिल्यांदाच रागिणीच्या तोंडातून बाहेर पडत असतात. रागिणी रडत असते आणि रागिणीचं म्हणणं असतं की प्लीज मला वाचवा, मला वाचवा. तेव्हा ती हवालदार येते आणि ती म्हणते की तुम्हाला दुसरीकडे शिफ्ट करायची काही गरज नाही, तुमची सुटका झालेली आहे. म्हणजे अभिनं जो प्लॅन केलेला असतो की तेच सोडवणार, म्हणजे आकाशच सोडवणार, एवढी बदनामी करायची, म्हणजे आकाशच अगदी आईला सोडवायला तिथे येणार, हे सगळं त्याचं चालू असतं. आणि शेवटी तेच घडलेलं असतं. रागिणीचा जामीन झालेला असतो आणि रागिणीला आता सोडलेलं असतं. तेव्हा मात्र रागिणी आता तिथून बाहेर पडत असते. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आकाश म्हणत असतो की कसं आहे, आई असणं आणि आई होणं ह्यात फरक आहे. कारण तू माझी कधी आई झालीच नाही, कारण तू माझी आई नव्हतीच गं, तू फक्त नाटक करत राहिली आणि तुला त्या नाटकाला प्रत्येक वेळेस खत पाणी घालायचं होतं आणि त्यासाठी तू माझा वापर केलेला आहेस. अशा पद्धतीने आकाश तिला बोलत असतो आणि म्हणत असतो की पोलिसांच्या तावडीतून तुला सोडवलेलं असलं तरीही आत्ता तुझी अवस्था अशी होणार आहे की तुला कळणार आहे की तुझी काय चूक होती, असं आकाश रागिणीला म्हणत असतो, रागिणीला बोलून दाखवत असतो. आणि त्याचबरोबर रागिणी मात्र इकडे भयानक चवताळलेली असते, कारण तिला ही गोष्ट सहन होत नसते की माझ्या विरोधात कोणीतरी कारस्थान करते. ह्या गोष्टीचाच तिला त्रास होत असतो. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही माझ्या बाबतीत कोणीही अशा पद्धतीनं नाही बोललं पाहिजे, असं तिचं म्हणणं असतं. परंतु घडत मात्र वेगळंच असतं. आणि इकडे आकाश म्हणतो की मी आत्ता तुला इथून घराच्या बाहेर काढत आहे, आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून, महाजन कुटुंबातून तुला बेदखल करत आहे, कारण मला पोलिसांच्या तावडीत तू होती तरीही तुला त्याचं काहीही वाटत नव्हतं. त्यापेक्षाही मोठी शिक्षा द्यायची आहे. आणि मग रागिणीची बॅग घराच्या बाहेर फेकली जाते आणि रागिणीला भूमी धक्के मारत घराच्या बाहेर काढते आणि सांगू लागते की निघा, कारण तुम्ही जे चॅलेंज घेतलं होतं ते चॅलेंज आता इकडे तुम्ही हारलेले आहात आणि मी जिंकलेली आहे, त्यामुळं तुमची अवस्था अशी झालेली आहे. बॅगसहित रागिणीला फेकून बाहेर दिलेलं असतं आणि रागिणीला सांगितलेलं असतं की पुन्हा जर माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या कुटुंबाच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. आणि भूमीने हे रागिणीला ठणकावून सांगितलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.